इन्स्पिरेशन घेणं नेहमी चांगलं. हं. परंतु इन्स्पायर होऊन उद्योगात पडणं ही फार मोठी चूक आहे. बरं. कारण सक्सेस स्टोरी सगळीकडे आहेत. परंतु आता म्हटलं जातं असं, की स्टार्टअप फेल्युअर रेट 92% आहे. हं. सक्सेस स्टोरी आपण बघतो त्या 8% वाल्या बघतो. 92% बरोबर. बघत नाही. म्हणजे आपण आणि सगळ्या क्षेत्राला लागू नये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये एखादा हिरो आपल्याला दिसतो. त्याच्यामागे अ, 5,000 लोकांचा स्ट्रगल असतो. ते पुढे जात नाहीत. एखादा हिरो होतो आणि त्याच्या मेहनतीवरती होत असेल. अशा पद्धतीने इन्स्पिरेशन घेऊन त्याच्याकडनं शिकणं चांगलं. परंतु इन्स्पिरेशन होऊन आपण पण काहीतरी करू शकतो. या प्रकारचा विचार हा घातक असू शकतो. हं. जोपर्यंत आपल्याला मी मगाशी म्हणालो तसं, की आपल्याला एखादी आयडिया तयार करण्यासाठी जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला भेडसावत नाहीये. तो सॉल्व्ह करण्याची आपल्याकडे काहीतरी युनिक पद्धत आहे आणि आपण कॉम्पिटिशनपासून किंवा ग्राहकाला जे अल्टरनेटिव्ह आहेत त्याच्यापासून आपण वेगळं काहीतरी करू शकतो. म्हणून मी जे उद्योग सुरू करण्याचा विचारसुद्धा करतात ना, त्यांना मी सांगतो, की आयडिया तुमची बाजूला राहू दे. तुम्ही ग्राहकाबद्दल बरोबर वेळ घालवा. हं. जितका वेळ तुम्हाला घालवता येईल, तितका वेळ तुम्ही घालवा. बरं. नुसतं ऑब्झर्व्ह करा, बरं. नुसतं ऐका, नुसतं त्यांचे क्युरिओसिटी त्यांना प्रश्न विचारा. त्याच प्रकारच्या ग्राहकांचे तसेच लोकांना वेगळं भेटा. मग तुम्ही सोलापूरला भेटला असाल तर मराठवाड्यातून भेटा, मराठवाड्यात भेटला असाल तर तुम्ही शिरूरला येऊन भेटा. त्याच वयोगटातले, त्याच सामाजिक ह्याच्या बॅकग्राऊंड. स्तरातले बॅकग्राऊंडमधल्या लोकांना तुम्ही भेटा आणि एक तुम्ही आयडेंटिफाय करा, की तो प्रॉब्लेम पर्सिस्टंट आहे. तो 5 माणसांना आहे, 500 लोकांना आहे, 5,00,000 लोकांना आहे, हं. 5,000,000 लोकांना आहे. हे तुम्ही आयडेंटिफाय करा. जितका वेळ तुम्ही ह्याच्यावरती घालवाल, तितकं बरोबर. तुमचा रिस्क कमी.